एक पराठा तुम्हाला उघडून दाखवते. हे बघा कसला भारी गुपगुपीत भरपूर सारणाचा मेथी पनीर पराठा तयार आहे. फायनली तुमच्या सगळ्यांच्या भरपूर विनंत्या आल्या, त्यानंतर आपण ही पुन्हा सिरीज चालू करतोय. सकाळचा नाश्ता आणि त्यामध्येही आपण करतोय पराठ्याचे वेगवेगळे प्रकार. आज पहिलाच एपिसोड आहे. तुम्हाला जर हे पराठ्यांचे प्रकार बघायचे, अशीच सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे ना, तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये #सरिताज किचन लिहायला विसरू नका. आज एक मस्त पराठ्याचा प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत पराठ्याच्या सिरीजचा पहिला प्रकार, मेथी आणि पनीरचा पराठा. करायला एकदम सोपा आहेच, पण चवीलाही तितकाच मस्त लागतो. पटकन सुरुवात करूया. तर पराठा करायचा आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण कणिक मळू. आता कणकेमध्ये आपण वापरणार आहोत मेथी. तर इथं मी फक्त मेथीची पानं निवडून घेतलेली आहेत. साधारण 1.5 वाटी मेथी आहे. स्वच्छ धुवून घेतली, चांगली निथळली. आता मेथी बारीक चिरून घ्यायची. तर मेथीची फक्त पानं घ्या. तुम्ही अगदीच पानं घेतली असतील ना, फक्त पानं तर न चिरता तुम्ही तशीच मेथी वापरली तरी चालेल. पण मी थोडीशी अशी शेंडे काढले होते म्हणून मी चिरून घेते. तुमच्याकडे जर कधी तुम्ही थंडी नाहीये, इतर सीझनमध्ये करताय आणि मेथी चांगली मिळाली नाही, तर याऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून कसुरी मेथी घातली तरी चालेल. तर हे बघा मेथी चिरून झाली आहे. आता कणकेसाठी इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये आपण पाव वाटी बेसन घालू, जेणेकरून पराठे खुसखुशीत होतील. चवीपुरतं मीठ घालायचं. पाव चमचा ओवा घेतलाय, हातावर चुरून घालायचा. त्यासोबत घालूया थोडीशी हळद, 1 चमचा मिरची पावडर. इथे मी कणकेत थोडी कसुरी मेथी पण घालते, नाही घातली तरी चालेल. आता घालूया चिरलेली मेथी. 2 ते 3 चमचे तेल घालायचे. आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सगळीकडे या पिठाला चोळून लागलं पाहिजे. तर तेल सगळीकडे लावून घेतलं, सगळे मसाले मिसळले. आता थोडं पाणी घालायचं आणि याला मध्यम सैल मळायचं. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. तर हे बघा कणिक मळून झालेली आहे. याला थोडंसं आपण तेल लावूया. तेल लावून घेतलं. एक खूप नाही, 5 ते 10 मिनिटं याला भिजून देऊ, तोवर आपण सारण करू. तर सारणासाठी आपण घेतलंय 150 ग्रॅम पनीर. याला बारीक किसणीने किसून घेऊया. तर पनीर एकतर तुम्ही मॅशही करून घेऊ शकता, पण किसलं ना की त्यातले सगळे तुकडे मोडले जातात आणि पराठा लाटायला सोपा पडतो. पनीरचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. तर बघा छान पनीर किसून झालेलं आहे. यामध्ये घालूया उकडलेला बटाटा. 2 बटाटे उकडून बारीक किसून घातले. त्याचसोबत घालूया अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा, थोडीशी कसुरी मेथी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ. सगळे मसाले घातले. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर याला मिसळून घेताना चांगलं एकजीव करायचं, कारण बटाटा चिकट असतो ना, त्यामुळे मसाले त्याला चिकटून बसतात. ते नीट एकजीव होण्यासाठी चांगलं आपण याला एकजीव करून घेणं गरजेचं आहे. एक 3-4 मिनटं चांगलं मिसळून घेऊ. आणि हे बघा आपलं सारण तयार झालं. याला चांगलं मिक्स करून घेतलं. कणिक पण भिजलेली आहे. पराठे करायला घेऊ. तर पराठे करताना तयार कणकेतून छोटा उंडा काढूया. हे बघा एवढा कोरड्या पिठीमध्ये घोळून घ्यायचं आणि याची वाटी करायची. आता तयार सारणाचा पण गोळा घ्यायचा. याला मी काय करते, कणकेमध्ये थोडंसं घोळून घेते, म्हणजे हे चिकटून सारण बाहेर येत नाही. आणि यामध्ये याला भरून घेऊ. याला व्यवस्थित दाबून घ्यायचं. सारण आत भरायचं आणि कणिक वर उचलायची या प्रकारे. आणि हे बघा याला आपण बंद करून घेऊया. व्यवस्थित असं चिमटीने बंद करायचं, म्हणजे मग हे ना ओपन होत नाही, छान बंद होतं. याला आपण थोडंसं गोल करून घेऊ, पिठीमध्ये घोळू आणि पराठा लाटू. आता लाटताना लगेच लाटायचं नाही, पोळपाटावर ठेवायचं, बोटांनी दाबून सारण कडेपर्यंत पसरवून घ्यायचं. हे झालं. आता थोडीशी कणिक भुरभुरायची आणि पराठा लाटायचा. हलक्या हाताने पराठा लाटायचा.
हे बघा पराठा लाटून झालाय, भाजूया. नेहमी ना कुठल्याही प्रकारचा पराठा करताना त्यावेळी आपण वाटी करतो आणि जे सारण आतमध्ये घालतो ना, जर त्याचा असा गोळा होत असेल व्यवस्थित, तर तो ना कणकेमध्ये थोडासा घोळवायचा आणि जास्तीची कणिक काढून टाकायची. असं केल्यामुळं काय होतं, काही ओलसर जरी असेल ना तरीसुद्धा या पिठामुळं तो ओलसरपणा लॉक होतो आणि पराठा लाटताना फुटत नाही. आणि मग सारण अंगठ्याने आत दाबायचं, अंगठे थोडेसे पिठात बुडवायचे म्हणजे चिकटत नाही सारण, कणिक वर आणायची आणि याला बंद करायचं. या पद्धतीने जर तुम्ही पराठाचं सारण भरलं ना, भरपूर सारण भरता येतं आणि पराठा लाटताना असा खूप जास्त एकदम चिकटत नाही किंवा खूप जास्त फाटत नाही. हां, जास्तच सारण भरलं तर मात्र फाटू शकतो, पण चवीला ते पराठे खूप भारी लागतात. आता पराठा भाजायचा आहे, तवा गरम करायला ठेवायचा. लक्षात घ्या, पराठा, पुरणपोळी, थालीपीठ करताना किंवा भाकरी करताय, तवा नीट तापलेला पाहिजे. तवा जर नीट तापला नसेल, तर पराठा कमी तापला असेल तर असा एकदम असा चिक्क होतो, मऊ-मऊ गिळगिळीत होतो आणि खूप जास्त तापला तर तुम्हालाही माहिती तो चिकटून बसतो. तर आता तवा मध्यम गरम करून घेऊ. आता तवा मध्यम तापला की थोडंसं तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडतं ते त्याला लावून घ्या आणि पराठा भाजून घ्या. गॅस आत्ता मी कमी ठेवतेय. पराठा टाकून घेऊया. आता गॅस आपण मोठा करूया आणि पराठ्याला थोडा वेळ असंच ठेवून देऊ. हे बघा अर्ध्या 1 मिनिटांनी पराठ्यावर असे बबल्स आले, त्याला उलटून घ्यायचं. आता आपण गॅस मोठाच ठेवू आणि पराठा मस्त खरपूस भाजू. पराठा उलटून घेतला. आता मी गॅस मोठाच ठेवते आणि याला छान खरपूस भाजणार आहे. जेव्हा आपण भरपूर सारणाचे पराठे करतो ना, त्याचा पापुंद्रा अगदी पातळ असतो. त्यामुळे अगदी मंद आचेवर ठेवण्याची गरज नाही. गॅस मोठा असला ना, ते भाजलंही जातं आणि छान खरपूस होतं. तुम्हाला हे पराठ्याचं टेक्स्चर कळत असेल, किती खरपूस असा भाजला जातोय, है ना? बघा मस्त खरपूस झालाय. या बाजूने पण अगदी छान भाजलाय. काढूया. अजून एक पराठा मी लाटून ठेवलाच होता, भाजून घेऊया. तर हे पराठे आहेत ना, असे जाड दिसतात, पण हे सारणामुळं जाड असतात. वरचा पापुंद्रा एकदम पातळ असतो. तुम्ही जर उंडा भरताना, कणिक तिंबताना, सारण करताना कन्सिस्टन्सी जर बघितली, इथं सांगितल्याप्रमाणे घेतली, जशी कणिक असते ना, त्याच कन्सिस्टन्सीचं सारण असेल, तर मग ते दोन्ही एकसमान असल्यामुळं बरोबर एकसारखं एकमेकांसोबत पसरत जातं आणि पाहिजे तेवढा पराठा आपल्याला छान असा लाटता येतो. तर इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही कोणताही पराठा करा, उत्तमच होणारं. तर आज मी एक पराठा शेअर केला. आता इथून पुढे भरपूर पराठ्याचे प्रकार येणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.